आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेलच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 मधील जो शहरातला हार्ट आहे, जो शहरातला महत्त्वाचा रस्ता आहे, कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल टिंबर एरियाचा मेन रस्ता आहे, हा गेले 7 महिन्यापासून वर्क ऑर्डर असताना, निधी असताना गेले 7 महिने झाला रस्ता करण्यात आलेला नाही आणि वारंवार ह्या ठिकाणी अपघात होत आहे, ॲक्सिडेंट होत आहेत. याच्या रस्ता त्वरित व्हावा यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि आज उपोषण चालू केल्यावर लगेच कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी कामगार आणून धुळा उठवायचा, लोटायचा या ठिकाणी काम चालू करतो म्हणून आज कॉन्ट्रॅक्टरने प्रयत्न केला. या भागातील सर्व नेते मंडळी असतील, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला काम थांबव आणि लेखी बाबा आश्वासन आम्हाला दे, किती दिवसात काम पूर्ण करतोयस असं या ठिकाणी सांगून त्याला परत पाठवण्यात आलेलं आहे. आम्हाला हे रस्ता त्वरित चालू केल्याशिवाय आम्ही या ठिकाणून उठणार नाही आणि रस्ता ज्याप्रमाणे एस्टिमेट आहे, ज्याप्रमाणे वर्क ऑर्डर आहे त्याप्रमाणे हा रस्ता व्हावा आणि लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी आमची मागणी आहे. क्रमांक 10 कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या रस्त्याचं 7 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेलं आहे, परंतु अद्याप कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी काम केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे सर्व पार्टीचे प्रमुख, या भागातील कार्यकर्ते सर्व आंदोलनाला या ठिकाणी बसल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी हेलपाटे मारत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टर, संबंधित ठेकेदार व प्रशासनातील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की उद्घाटनापुरतं केवळ रस्ता आम्हाला नको आहे. या भागातील फार मोठा प्रश्न आहे. या शहरातील हा मुख्य रस्ता आहे. या ठिकाणी त्वरित काम चालू नाही केल्यास आम्ही महापालिकेचं कामकाज बंद पाडू. हे आंदोलन, या रस्त्याचं उद्घाटन गेल्या 6-7 महिने झालं रस्त्याचं उद्घाटन होऊन नुसतं पाटी लावायचं काम या संबंधित आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे. बाकीचं काम फक्त नारळ फोडण्यापुरतं या ठिकाणी उद्घाटन घेण्याचं नाटक केलं, मात्र अद्याप या ठिकाणी रस्ता झाला नाही. या रस्त्यामध्ये कॉलेज कॉर्नर टू मेहता हॉस्पिटलपर्यंत अनेक अपघात झाले. या ठिकाणी पोलीस भरतीचा मुलगा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि तो स्पर्धेतनं बाद झाला. अशा पद्धतीनं अनेक माता बहिणी या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले. प्रमुख रस्ता आहे या